आज आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि आम्ही चाललो होतो बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेण्यासाठी. आरुष आर्यन गेले होते मेणबत्त्या घेऊन आणि चपल्या काढल्या आम्ही. आम्हाला मेणबत्ती लावायची होती आता. चला आता आम्ही फायनली मेणबत्ती लावण्यासाठी निघलो आहे आता. हे घटनापती नाव आहे बरं का, खूप मोठं. हा रांजणगावचा बराच मोठा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. फायनली आम्ही मेणबत्ती लावतो आहे आता. मेणबत्ती लावायला स्टार्ट करतो आहे आम्ही दर्शन घेण्याच्या अगोदरच मेणबत्ती लावतो आहे. ह्यांना मेणबत्ती लागत पण नव्हती, मी व्हिडिओच्या नादात होते. फायनली आर्यननं मेणबत्ती पेटवली. अरे इथे एक पण मेणबत्ती नव्हती. शेवटी लागली आता आर्यनला मेणबत्ती. आरुष राहिला आहे आता, लावतो आहे तो पण. हां, किती वेळापासून मेणबत्त्या लावत होत्या. फायनली आता मेणबत्ती लावून झाली दोघांची पण. मेणबत्त्या लावून झाल्याच्यानंतर दर्शन घ्या बोलले. यांना बोलले 3 वेळा पडा, हे एकच वेळा पडायला लागले होते. झाले आता फायनल. आम्ही आता वरती जातो आहे दर्शन घेण्यासाठी. मी काही गेले नाही, मी खालीच होते कारण मला शूट करायचं होतं ना यांचं, त्यामुळे. हे दोघं पण गेलेत आता, खालीच थांबले होते. त्यांना बोलले वर जा. मुलांना कशी प्रत्येक गोष्ट शिकवावीच लागते. आता वरती जा, हात जोडा, पाया पडा, ही प्रत्येक गोष्ट त्यांना सांगावं लागते. शेवटी लेकरं आहेत म्हणा, समजेल काही वेळांनी. बाबांचं दर्शन करून झालं होतं. आता आम्हाला गौतम बुद्धाचं दर्शन करायचं होतं. तिथे वंदना चालू होती. बऱ्याच आया बसल्या होत्या तिथं आणि बोलत होत्या बसा बसा, पण आम्ही बोललो आम्हाला शूट करायचं आहे, त्यामुळे थोडं पुढं गेलो आम्ही. इथे ना खूप छान 2 गौतम बुद्धाच्या मूर्त्या आहेत. अगोदर आम्ही एकीचं केलं आणि एक आहे ती खूप मस्त आहे, काचामध्ये आहे ती. तिचं पण करायचं होतं. ती थोडी वरती आहे, ही खालती आहे, त्यामुळे अगोदर हिचं केलं आम्ही. छान आहे ना ही पण. शूट करायच्या नादामध्ये तर माझं दर्शन घेणं राहीलच, तरी शूट झाल्याच्यानंतर मी माझं दर्शन घेतलं आहे. फायनली आम्ही दुसऱ्या मूर्तींजवळ गेलो. इथे खूप छान आहे, खूप छान. तिथे बसलेल्या महिलांनी जय भीम वगैरे घातलं. आता आम्ही झालं आहे आता आमचं फायनल. ही शेवटची मूर्ती होती, दर्शन करून झालेलं आहे आता आमचं. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? जय भीम, नमो बुद्धाय.